Hello student, welcome to my chemistry Samartha Science Academy Varud. Today we are going to learn thermodynamics. This is the chapter from physical and inorganic chemistry part 1. So in this chapter we have to learn what is meant by thermodynamics first. Basically thermodynamics is the word which is taken from the Latin language. The therm means heat. Actually thermodynamic is split up into two words. Therm means heat and dynamic means motion, or you may say flow. Therm means heat and dynamic means motion or flow. So we are going to learn the heat in motion or heat flow or heat transfer in this chapter. So first of all, what is meant by thermodynamics? The definition of thermodynamics is it is the branch of science which deals with the study of interconversion of different forms of energies, and the quantitative relationship between them in physical and chemical processes. So this is the definition of thermodynamics. It is the branch of science which deals with the study of interconversions of different forms of energy and the quantitative relationship between them in physical and chemical process. तर आपण आता या डेफिनेशनला समजून घेऊ. थर्मोडायनामिक्स ही सायन्सची ब्रांच आहे. ज्यामध्ये कशा स्टडी केला जाते? इंटरकन्वर्शन्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज. तर यामध्ये पहिल्यांदा समजण्यासारखी गोष्ट आहे इंटरकन्वर्शन ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जी, आणि त्यानंतर आपण समजून घेऊ क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम. तर सर्वात पहिल्यांदा इंटरकन्वर्शन ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ एनर्जीज. तर यामध्ये पहिला वर्ड आहे एनर्जी. एनर्जी मीन्स capacity of a system to do work. Energy means capacity of a system to do work. This is the energy, and we know the different forms of energies like kinetic energy, different forms. Kinetic energy, potential energy, electrical energy, heat energy, chemical energy, radiant energy, light energy, and etc. These are the various forms of energies. मग आता याचा संबंध आपल्या डेफिनेशन सोबत काय आहे? तर एनर्जी म्हणजे माहिती आहे आपल्याला कॅपॅसिटी ऑफ सिस्टीम टू डू वर्क, म्हणजे एखाद्या सिस्टीमची वर्क करण्याची कॅपॅसिटी, म्हणजे त्याची काय झाली ती एनर्जी. आता या एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहे. कायनेटिक एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, रेडिएंट एनर्जी आहे, लाइट एनर्जी आहे. दीज आर द फॉर्म्स ऑफ एनर्जीज.
आता या एनर्जीचा इंटर कन्व्हर्शन पाहायचं आपल्याला. आपण पाहिलं एनर्जी मीन्स काय होते, कॅपॅसिटी ऑफ सिस्टीम टू डू वर्क, आणि त्याचे डिफरंट फॉर्म्स पाहिले. आता पाहायचं आपल्याला इंटर कन्व्हर्शन्स. इंटर कन्व्हर्शन कसे होतात तर आपण पाहूया. जर समजा एखाद्या हाय लेवलवर वॉटर असेल आणि या हाय लेवल नंतर इथे ग्राउंड लेवलला टर्बाईन फिक्स केलेलं असते, टर्बाईन. तर या हाय लेवलवर स्टोअर केलेल्या वॉटरमध्ये कोणती एनर्जी असते, सर्वांना माहित आहे, पोटेन्शियल एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी. आणि इथे स्टॉप स्टेटमध्ये किंवा स्टेशनरी स्टेटमध्ये असलेल्या टर्बाईनमध्ये सुद्धा काय आहे, पोटेन्शियल एनर्जी आहे. जेव्हा पोटेन्शियल एनर्जी असलेलं हे जे वॉटर आहे थोडं स्पीडमध्ये आल्यानंतर किंवा याला जर आपण या टर्बाईनवर जर फॉल केलं तर दिस फॉलिंग वॉटर इज यूज टू रोटेट दिस टर्बाईन. So this falling water possess the kinetic energy due to its motion. Now we can say that the potential energy is converted into this kinetic energy. आणि मग कायनेटिक एनर्जी असलेलं हे जे वॉटर आहे, मोशनमध्ये असलेलं वॉटर ज्यामध्ये कायनेटिक एनर्जी आहे, हे वॉटर यावरती फॉल झाल्यानंतर, टर्बाईनवरती फॉल झाल्यानंतर हे टर्बाईन रोटेट व्हायला लागतं. त्यावेळेस ही पोटेन्शियल एनर्जी या कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजेच काय झालं, पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली आणि ही जी टर्बाईनची पोटेन्शियल एनर्जी आहे ती परत कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली. आणि नंतर मग ही कायनेटिक एनर्जी वापरल्या जाते जनरेटर मूव्ह करण्यासाठी, आणि नंतर मग जनरेटरच्या सहाय्याने इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये या कायनेटिक एनर्जीचा कन्व्हर्शन होते. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोटेन्शियल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी. यामधली पोटेन्शियल एनर्जी परत कशामध्ये कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जीमध्ये, आणि नंतर कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजेच काय होऊन राहिलेलं आहे, एनर्जीचं इंटर कन्व्हर्शन्स. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये होते, इथे सुद्धा पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणजेच एक एनर्जीचं स्वरूप दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतरित करता येते. आपल्याला कायनेटिक एनर्जी जे फ्लो होणारं वॉटर आहे ते जर स्टोअर केलं आपण, तर फ्लो होणारं वॉटर ज्यामध्ये कायनेटिक एनर्जी असेल ते वॉटर या वॉटर बॉडीमध्ये जर स्टोअर केलं तर याच्यामध्ये परत पोटेन्शियल एनर्जी येऊन जाईल. म्हणजेच kinetic energy can be converted into potential energy and potential energy can be converted into kinetic energy. In this way we can do the interconversions of energies. याला आपण interconversions म्हणतो. तर आता इथे पाहू आपण interconversion of different form of energy. म्हणजे थर्मोडायनेमिक जी की सायन्सची ब्रांच आहे त्यामध्ये कशाचं स्टडी केलं जाते, interconversions of different forms of energies. Then next is the quantitative relationship between them. म्हणजे या एनर्जीज मध्ये क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप काय आहे. जर सपोज कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होत आहे पोटेन्शियल एनर्जी मध्ये, तर पूर्णची पूर्ण कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होत नाही. मग किती अमाऊंट कन्वर्ट होते त्याला आपण म्हणतो, जितका अमाऊंट कन्वर्ट होत असेल तो अमाऊंट म्हणजे क्वांटिटेटिव्ह क्वांटिटी किंवा त्याला आपण क्वांटिटी म्हणू. म्हणजे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप या दोघांमध्ये आणि दोन एनर्जीमध्ये क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप आली, याला आपण म्हटलं क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. या क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन द एनर्जीजचा सुद्धा स्टडी कशामध्ये केला जाते, थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जाते. नंतर फिजिकल अँड केमिकल प्रोसेस. फिजिकल अँड केमिकल प्रोसेस जसं की इथे पाहू आपण, H2 liquid is converted into H2O gas. That time the energy changes is 40.7 kilojoule. म्हणजे एखादं लिक्विड वॉटर आहे त्याला हीट केल्यानंतर लिक्विड वॉटरला हीट केल्यानंतर याचं कन्वर्शन गॅसियस वॉटरमध्ये होते. लिक्विड वॉटरला हीट केल्यानंतर त्याचं कन्वर्शन गॅसियस वॉटरमध्ये होते. हे होत असताना एनर्जी चेंज होते किंवा हीट चेंज होते
ती किती होते 40.7 किलो जूल. तर ही झाली फिजिकल प्रोसेस. यामध्ये सुद्धा हीट चेंजेस आहेत जे की क्वांटिटेटिव्हली स्टडी केल्या जाते. त्यानंतर केमिकल प्रोसेस, जसं फॉर एक्झाम्पल C सॉलिड प्लस O2 गॅसियस gives CO2 delta H is equal to minus 394.5 kilojoule. This much amount of heat is released during the combustion of carbon. 1 mole of carbon required minus 394.5 kilojoule during this combustion. हे सुद्धा काय एक क्वांटिटी आहे. या क्वांटिटीचा सुद्धा स्टडी या केमिकल प्रोसेसमध्ये किती क्वांटिटी हीट ही रिलीज होते याचा सुद्धा स्टडी या थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जाते. तर परत एकदा डेफिनेशन पाहू आपण. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरकन्वर्शन ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड द क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप between them in physical and chemical process. So this is thermodynamics. Now these are the various forms of energies. These are interconvertible, as I told you in the diagram, that one form of energy here, potential energy, one form of energy can be converted into another form, like potential energy is converted into kinetic energy, and here I have shown that the kinetic energy is converted into potential energy. That means potential energy is converted into kinetic energy, and kinetic energy is again can be converted into potential energy. That means these forms of energies are interconvertible. All these forms of energies are interconvertible, म्हणजे एकमेकांमध्ये त्यांना रूपांतरित करता येते. तर या सर्व इंटरकन्व्हर्शनचा स्टडी सायन्सच्या या ब्रांचमध्ये केला जाते, ज्याला थर्मोडायनॅमिक्स मधलं म्हटलं आपण. आणि त्यानंतर या किती प्रमाणात किती अमाऊंटमध्ये एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतरित होते त्याचा सुद्धा स्टडी थर्मोडायनॅमिक्समध्ये केला जाते. त्यालाच इथे म्हटलं आहे क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप. बरोबर. आणि फिजिकल आणि केमिकल प्रोसेस काय आहे, तर फिजिकल प्रोसेस ही आहे ज्यामध्ये फक्त आणि फक्त स्टेट बदलते. जसं की इथे लिक्विड स्टेट आहे आणि इथे गॅसियस स्टेट आहे. याचं कंपोजिशन चेंज झालेलं नाही. म्हणजे वॉटर लिक्विड आहे तेव्हाही वॉटर आहे आणि गॅसियस आहे तेव्हाही वॉटर आहे. जर असं होत असेल की त्याचं केमिकल कंपोजिशन केमिकल फॉर्म्युला चेंज होत नाही, फक्त त्याची स्टेट बदलते, जसं इथे लिक्विड आहे त्याचं गॅस झालं, अशा वेळेस त्याला आपण फिजिकल प्रोसेस म्हणतो. आणि केमिकल प्रोसेस कशाला म्हणायचं, ज्यामध्ये त्याचं केमिकल फॉर्म्युला चेंज होते. जसं इथे कार्बन आणि ऑक्सिजनचं काय झालं, कार्बन डायऑक्साईड. तर अशा प्रकारच्या रिॲक्शनमध्ये जर समजा परमनंट चेंज होत असेल, केमिकलचा फॉर्म्युला चेंज होत असेल, तर अशा प्रोसेसला आपण केमिकल प्रोसेस म्हणायची. तर अशा प्रकारे I hope all of you have got the topic, that is the thermodynamic. What is thermodynamic? Once again in quick review. Thermodynamic means therm means heat here and dynamic means motion or flow, or you can say the heat change means the thermodynamics. Now we move towards the definition. It is the branch of science which deals with the study of interconversions of different forms of energies and the quantitative relationship between them in physical and chemical process. Thank you.